मोठी घडामोड समोर येते। यवतमाळच्या राळेगावमधील मुली बेपत्ता प्रकरणात एक नवी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावानं दगडफेक केलाय। यावेळेस पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवलंय। ही थेट दृश्य आपण यवतमाळमधली पाहतोय। आपण थेट जाऊया त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संजय राठोड उपस्थित आहेत। संजय, आपण पाहतोय संशयित आरोपीच्या घरावर काही जमावानं दगडफेक केल्याचं समजतंय। सध्या तिथली स्थिती काय आहे? नगर परिषदेनं त्यांच्या घरावर कारवाई केली होती संशयित आरोपी कुरेशी यांच्या घरावर। त्यानंतर काही वेळापूर्वी त्यांचं जे मुख्य घर आहे राळेगाव मधील त्यांच्या घरावर जमावाने दगडफेक केली, परंतु पोलीस शहरात ठिकठिकाणी तैनात असल्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवलं। त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आरोपी कुरेशींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। नक्कीच संजय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय सध्या आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावानं दगडफेक केलाय आणि घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेले आहेत। पोलिसांनी या जमावाला त्या ठिकाणाहून पांगवलंय।